brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 100% काही अमराठी लोक मराठी भाषिकाची खिल्ली उडवतात, टिंगल करतात, त्याच्या प्रामाणिकपणाचे त्याच्या मेहनतीची टिंगलटावाळी करतात। तो इमानदार आहे, प्रामाणिक आहे, त्याच्या प्रामाणिकपणाची सुद्धा टिंगलटावाळी करतात। मी हिंदी आणि कन्नडमध्ये सुद्धा बोलू शकतो। पोट भरायला इथं आले आणि पोट भरता भरता आमच्याच मानगुटीवर येऊन बसले। नाही, मी मराठीतून शिकलो, मराठीतून वाढलो, देशभर फिरलो, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढलो। मला कुठेही मी मराठी भाषिक असल्याचा न्यूनगंड जाणवला नाही आणि मराठी भाषेत मला जे आवश्यक आहे ते सगळं ज्ञान मी प्राप्त करू शकलो आणि त्यामुळं मराठी भाषा ही टिकली पाहिजे। कारण मी हिंदी आणि कन्नडमध्ये सुद्धा बोलू शकतो, परंतु जो जोश मला मराठी बोलत असताना माझे विचार मातृभाषेत मांडत असताना येतो तो इतर भाषामध्ये येत नाही आहे आणि त्यामुळे मला मराठीचा अभिमान आहे। पण आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, अनेक लोक इथं नवीन कपडे घातलेत किंवा एक प्रकारे आनंदाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाला अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न एक प्रकारे समितीकडून होतोय आणि तुम्हाला वाटतं का की हे कशा पद्धतीने पुढे जाईल? निश्चितच, कारण गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीचा एक दैदिप्यमानाचा नवीन वर्ष आहे, पहिला दिवस आहे आणि मराठी संस्कृती ही अशी संस्कृती आहे की अभिमानास्पद अशी संस्कृती आहे। त्याला इतिहास आहे, त्याला भूगोल आहे आणि त्याला सांस्कृतिक इतिहास आहे आणि त्यामुळं त्याचा एक आपण भाग असल्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे। मी त्या अनेक पोस्टर्स बघत होतो ज्याच्यामध्ये लिहिण्यात आलेलं होतं की मराठी ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न होतोय, सोसायट्यांमध्ये मराठी माणसांना घरं मिळत नाहीत किंवा अनेक प्रकारच्या मराठी माणसांवरती जो अन्याय होतो त्याच्याबद्दल एक प्रकारे पोस्टर दाखवून निषेध करण्याचा प्रयत्न सुद्धा इथे मराठी माणसांकडून होतो। 100% काही अमराठी लोक मराठी भाषिकाची खिल्ली उडवतात, टिंगल करतात, त्याच्या प्रामाणिकपणाचे त्याच्या मेहनतीची टिंगलटावाळी करतात। तो इमानदार आहे, प्रामाणिक आहे, त्याच्या प्रामाणिकपणाची सुद्धा टिंगलटावाळी करतात। पण अशा प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत आणि मराठी बाणा दाखवला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। पण राजू सर, तुम्ही अनेक वर्ष संसदेमध्ये होतात, या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे? एक प्रकारे जबाबदारी तर फिक्स करायला लागेल ना की ह्या गोष्टी कोणामुळे होत आहेत? नाही, सुरुवात झाली मुंबईतून। मुंबईमध्ये रोजगार मिळतो म्हणून अनेक जण पोट भरायला इथं आले आणि पोट भरता भरता आमच्याच मानगुटीवर येऊन बसले आणि त्याच्या संदर्भात मराठी माणसाचा मुद्दा घेऊन इथं राजकारण भरपूर झालं, परंतु मराठी माणसासाठी जे व्हायला पाहिजे तर झालं नाही आणि त्यामुळं आजची ही स्थिती दिसते। आता उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांनी पुढे येऊन मुंबईतली मराठी टिकवली पाहिजे असं आमचं मत आहे। मराठी अध्यासन केंद्राचे दीपक पवार सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्या सोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करूयात। पण आता ही जी स्वागत यात्रा आहे ना, ही यात्रा तर या रस्त्याने पायी पुढे जाते, तुम्ही बघू शकता मागून सुद्धा अनेक लोक या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत आणि पुढे तुम्ही पाहाल तर एक छोटासा बॅनर घेऊन सुद्धा लोक या यात्रेचा मार्ग मोकळा करतात। तर ही यात्रा परळपर्यंत जाणार आहे। पण आपण दीपक सर यांच्याशी बोलूया। दीपक सर, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून मराठीचा मुद्दा उचलून धरतायत, पण आता या स्वागत यात्रेच्या निमित्ताने तुमचा नेमका आपण ज्याला म्हणूयात की काय तुम्हाला साध्य करायचं आहे, हेतू नेमका काय आहे? ज्या पद्धतीचे आम्ही पोस्टर्स बघतोय, आम्ही ही मराठी नववर्ष स्वागत यात्रा म्हणून यात्रा काढतो आहोत आणि आमचे 3 विषय महत्वाचे आहेत: मराठी शाळा, मराठी माणसांचा रोजगार आणि मुंबईमध्ये मराठी माणसांना घरं। मराठी शाळा जर टिकल्या नाहीत तर यानंतरच्या काळामध्ये मराठी माणसाला मराठी भाषिक म्हणून त्याची ओळख राहणार नाही आणि रिअल इस्टेटचा भाग म्हणून मराठी शाळांच्या जागा ताब्यात घेणं आणि शाळा कृत्रिमरित्या आजारी पाडणं अशा प्रकारचं कारस्थान घडताना आम्हाला दिसतं। मराठी माणूस आळशी आहे, कामचुकार आहे असं म्हणून त्याला संघटित असंघटित सगळ्या क्षेत्रांमधून त्याचा रोजगार काढून घेतलेला दिसतो, ज्याच्या विरुद्ध भांडलं पाहिजे आणि फक्त प्रतिकात्मक नाही तर रचनात्मक पद्धतीने भांडलं पाहिजे। आणि आज मुंबईतल्या गिरणी कामगारांना जी घरं देण्याचा विचार करतंय सरकार, ते शेलू वांगणीला करतंय। म्हणजे लोढा आणि अदानीला मुंबईत घरं आणि प्लॉट आणि जमिनी मिळतात आणि मुंबईतल्या गिरणी कामगारांना मात्र कर्जत कसाऱ्यापर्यंत जावं लागतं। ही मराठी राज्य म्हणून लाजिरवाणी गोष्ट आहे। तर हे सगळं लोकांच्या समोर यावं आणि गेल्या 10-15 वर्षात या पाडव्याचं रूपांतर हिंदू नववर्षामध्ये करून अहिंदू लोकांच्या वर्जनासाठी, वगळण्यासाठी या दिवसाचा जो वापर होतोय तो मोडीत निघावा आणि सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या मराठी बोलणाऱ्या लोकांना एका व्यासपीठावर आणता यावं म्हणून हा प्रयत्न आम्ही त्याच्या निमित्ताने हा सुद्धा मुद्दा उपस्थित राहतो ना की चाळीत राहणारा मराठी माणूस जर टाउनशिपमध्ये राहायला गेला
तर हे तर विकासाचं लक्षण आहे. चाळीत राहणारा माणूस टाउनशिपमध्ये जाणं हे विकासाचं लक्षण आहे, पण ती टाउनशिप मुंबईमध्ये आहे का मुंबईच्या बाहेर फेकली गेलेली आहे हा प्रश्न महत्वाचा आहे. इथे दक्षिण मध्य आणि मध्य मुंबईमध्ये राहणारा मराठी माणूस जर कर्जत, कसारा आणि पालघर डहाणूपर्यंत फेकला गेला असेल तर तो काही विकास नाही, तो इथल्या गुजर मारवाड्यांचा विकास आहे. त्यामुळे विकासाची व्याख्या करताना फेकलं जाणं आणि विस्थापन याचा नीट विचार आपण केला पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला मराठी भाषा सक्ती करण्यात आली शाळांमध्ये त्यावेळेस सुद्धा तुम्ही भूमिका घेतलेली होती आणि सरकारने ठाम भूमिका घेतली होती की काही झालं तर आम्ही हा निर्णय लागू करूच वगैरे. तर आता तुमची सरकारने घेतलेल्या भूमिकेनंतरची काय भूमिका असेल? मराठी शाळांचा सुद्धा मुद्दा मुंबईमध्ये आहे. तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या संबंधामध्ये जेव्हा सरकारने भूमिका घेतली त्याला आम्ही त्याला विरोध केला. महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी त्याला विरोध केला आणि त्यानंतर सरकारला दोनही शासन निर्णय रद्द करावे लागले. आमचं म्हणणं असं होतं की कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती होता कामा नये, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाहीये. शेवटी सरकारला थोडंफार शहाणपण सुचलं आणि त्यांनी निर्णय मागे घेतला. अजूनही नरेंद्र जाधव समितीचा अहवाल एक तर तो 4 महिने उशिरा आला, 2 महिने अजूनही तो बाहेर आलेला नाहीये. त्यामुळे सरकारचा प्रयत्न असा दिसतो की विधिमंडळाचं अधिवेशन संपेपर्यंत आणि त्यानंतर हळूहळू या सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्या. कुठल्याही प्रमाणात हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला मराठी अभ्यास केंद्र आणि इतर समविचारी संस्था टोकाचा विरोध करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. मी हा प्रश्न राजू शेट्टी सरांना पण विचारला, जबाबदार कोण आहे? आता मराठी शाळा असं आहे की जबाबदार सर्व प्रकारचे राज्यकर्त्या वर्गातले लोक आहेत आणि आताचा जो अभिजन आहे आपला, ज्याने मराठी व्यासपीठावर मराठीचा फायदा घेतला पण प्रत्यक्षामध्ये मात्र मराठी जीवनमानामध्ये व्यवहारामध्ये आणली नाही, असे सगळे दोषी आहेत. पण आताच्या घडीला जर तुम्ही मागे गर्दी पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये नव्याने विचार करणारे लोक सुद्धा तुम्हाला दिसत आहेत आणि ह्याच लोकांकडे आशास्थान म्हणून आम्ही पाहतो.